त्याला मॅच चालू करायची आहे. काळभैरी 11 विरुद्ध आईबालजाई स्पोर्ट्स लोणेरे नागाव. या दोन संघांमध्ये हा सामना होईल. दोन्ही संघांचा महत्वपूर्ण सामना असेल. पहिलाच चेंडू अजितच्या हातामध्ये राईट आर्म राऊंड डाबाला पार करतोय. पुढे तो रविराजला. पहिला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. अजित पुन्हा एकदा पुन्हा एकदा हा प्रकार पद्धतीचा चेंडू होता. रविराजने समाचार घेतलाय चेंडूचा. पंचांकडे जाऊया. पंचांनी 4 धावा घोषित केल्या. कियांश सुमित कदम याचकडून तसेच षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक. कियांश सुमित कदम याचकडून षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. काळभैरी 11 संघ. चला अजित पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करेल तो रविराजला. ऐकले तर रविराज नाव सांगितले तर अंकेश. राईट आर्म राऊंड विकेट आपल्याला पार करतोय. पुन्हा एकदा प्रकार पद्धतीचा चेंडू होता. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळून गेलाय. षटकार मारलाय वाघाने यार रविराजनं. पंचाने नो चेंडू घोषित केला. मागच्या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच झाला तो गणेश शिंदे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 8 रन देऊन फक्त 2 विकेट घेतल्या. फक्त 8 रन दिले आणि 2 विकेट महत्वाच्या घेतल्या होत्या. गणेश शिंदे मॅन ऑफ द मॅच. चला अजित पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट आपल्याला पार करतोय आणि रविराजला या ठिकाणी जीवनदान मिळालं होता आणि एक धाव मात्र मिळाले. एका धावेने धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होते ती 12. गणेश शिंदे मॅन ऑफ द मॅच. प्रतीक फोटोग्राफी या संघाचा एक गोलंदाज सुंदर गोलंदाजी केली होती. आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती त्याने फक्त 41 धावा रोखल्या हे केलं. 41 धावा दिल्या. तर पुन्हा एकदा पंचांकडे झालेला पंचांनी हा चेंडू घोषित केलाय. गणेश शिंदे यांना मॅन ऑफ द मॅच डीके फिटनेस मालक यांनी द्यायचं आहे. चला अजित कासरेकर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट ऑफ राऊंड विकेट आपल्याला पार करतो. अंकिशने गोलंदाजी करेल तो जित. पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता. अंकेशला काही समजला नाही चेंडू. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 12 धावा. काळभैरव 11 संघाची धावसंख्या होती ती 12 धावा.
बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजाने घेतलाय. दुसरा बॅटिंग पॉवर प्ले असेल. प्रतीक फोटोग्राफी गणेश शिंदे मॅन ऑफ द मॅच. चालू असलेला सामना आई बालजाई लोणेरे नागाव विरुद्ध काळभैरी 11 शिरवली. प्रतीक गोलंदाजीसाठी आलं तर प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. 10-12 पलवानचा रनअप घेऊन आपल्याला पार करतोय. गोलंदाजी करेल तो रविराजला. हो काय गोलंदाजी आहे. सुंदर गोलंदाजी. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू काही समजला नाही रविराजला. पुन्हा एकदा प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्याला पार करतोय. पुन्हा एकदा पंचांकडे जावं लागेल. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 13 धावा. आतापर्यंत 13 धावा झाल्यात. श्री काळभैरी 11 शिरवली संघाचे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी कियान सुमित कदम याचकडून. तसेच षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक 100 रुपये या ठिकाणी लागू झालेले आहेत रविराजला. पुन्हा एकदा रविराजला 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार. इथे 2 षटकार झालेत आतापर्यंत रविराजचे. भरलंय वारा आता रविराजच्या. काय रविराज करणार पाहूया. प्रतीक पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट आपल्याला पार करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र इथे फसलाय. रविराजला काही समजत नाहीये. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती 19 धावा. दुसरं षटक मार्गस्थी प्रतीकचं. बालजाई स्पोर्ट्स नागाव या संघाकडून. प्रतीक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट अंपायरला पार करतोय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू खेळून काढला. एक धाव मिळाला. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. किती धावा मिळतील. 2 धावा मात्र या ठिकाणी रविराजने घेतला. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला अंकेशने. तिसरी धाव आणि डायरेक्ट हिट. पंचांकडे जावं लागेल. पंच काय निर्णय देतात आपल्याला कळेलच. 3 धावा. ओके 3 धावा मिळाल्यात रविराजला. बॉल बॉल किती झाले. 4 चेंडू झालेत. धावसंख्या होती ती 22 धावा. प्रतीक पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्याला पार करतोय. अंकेशला गोलंदाजी करेल. अंकेशच्या बॅट मधून सुद्धा फटका सजलाय. 4 धावा. पुढे पाहूया. प्रतीक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट अंपायरला पार करतोय. पुन्हा एकदा किती धावा मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. परंतु या ठिकाणी लाईनमॅन किती धावा त्या 6
एक त्या ठिकाणी क्रियान सुमित कदम याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला. तसेच षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. कियान सुमित कदम याचकडून संघाचे संघ मालक आहेत सुमित कदम, सचिन कदम संघाचे संघ मालक या ठिकाणी खुश. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक, तसेच षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक. अंकेश आणि रविराज अशी ही सलामीची जोडी या ठिकाणी धावांची लयलूट करते. 32 धावा झाल्या आतापर्यंत 12 चेंडूमध्ये. तिसरं षटक पुन्हा एकदा अजितच्या हातामध्ये कर्णधाराने सोपवलंय. अजित कासरेकर पुन्हा एकदा तिसरं षटक, आपल्या वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो. अजित रविराजला गोलंदाजी करेल. आतापर्यंत 32 धावा झाल्यात, 30 धावा ठोकल्यात. काळभैरी 11 शिरोली संघाने पुन्हा एकदा अजित राईट आर्म राऊंड विकेट आपल्याला पार करतोय. पुन्हा एकदा पंचांकडे जाऊया. पंचांनी हा फेर चेंडू घोषित केला, वाईट चेंडू घोषित केलाय. खराब चेंडू, खराब सुरुवात या ठिकाणी. आई पालजाई नागाव संघाची धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होते 33 धावा. बघूया पुन्हा एकदा अजित राईट आर्म राऊंड विकेट अंपायरला पार करतोय. पुन्हा एकदा पंचांकडे जागेला. पंचाने हा वाईट चेंडू घोषित केलाय. पंचाने वाईट चेंडू दिलाय. पंचाने हा वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होते ती 34 धावा, 34. चला चला मॅच कडे जाऊया. पुन्हा एकदा अजित राईट आर्म राऊंड विकेट अंपायरला पार करतोय. गोलंदाजी करतो रविराजला आणि रिव्हर्स स्वेप. 1 2 3 आणि 4 धावा मिळतील रविराज. सुंदर आणि या ठिकाणी निशांत डेकोरेटर्स, निशांत शिंदे. अजित पुन्हा एकदा चांगले गोलंदाजी का भरकटले. गोलंदाज मात्र इथे थोडस भरकटले. धावसंख्या पुढे झाले. धावसंख्या 39 39 धावा. निशांत शिंदेच्या माध्यमातून चांगले चांगले या ठिकाणी डीजे ऑपरेटिंग पाहायला मिळते. चला अजित पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट अंपायरला पार करतोय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव मिळाले. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होते 43 धावा. आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अजित पुन्हा एकदा प्रकार पद्धतीचा पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला, परंतु खराब थ्रो मात्र इथे खराब पाहायला मिळाले. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होते ती 45 धावा. 45 धावा आतापर्यंत. तिसरं षटक मार्गस्थित चालू आहे अजितचं. चांगली फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. अंकेश आणि रविराज यांच्याकडून. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट अंपायरला पार करतोय. पुन्हा एकदा पंचांकडे जावं लागेल. पंचांकडे अपील होती, परंतु हा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू चाललाय. चला पुन्हा एकदा अजित आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन
आपल्याकडे पद्धतीचा होता रवीदासचा तिसरा षटकार. ते 51 धावा 51. आतापर्यंत रविराजचे 3 षटकार झाले, अंकितचा 1 षटकार झालाय. 51 धावा झाल्या. कियान सुमित कदम यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक, तसेच षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. या ठिकाणी पाहूया रविराज किती षटकार मारणार, अंकेश सुद्धा किती षटकार मारणार पाहूया. पुन्हा एकदा षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 51 धावा. संघमालक संघाचे संघमालक पाणी घेऊन चाललेत. काळभैरी 11 संघाचे सचिन दादा कदम, कुमशेत ग्रामपंचायतचे सरपंच, तसेच या दहिवली असोसिएशनचे उपाध्यक्ष. ते आहे भावेशची. भावेश राईट टाइम राऊंड विकेट आम्हाला पार करते. अंकेशला काही चेंडू समजला नाही. चेंडू मात्र निर्धाव चाललाय. धावसंख्या निरावले, धावसंख्या होती ते 51. 51 धावा. पुन्हा एकदा भावेश. अंकेश सुद्धा नजर ठेवून अंकेश मात्र इथे षटकारांची लयलूट करतोय. पुन्हा एकदा भावेश राईट राऊंड विकेट आपल्याला पार करतोय. उलटा चेंडू होता अंकेशच्या बालेमध्ये. चेंडू षटकार. षटकाराला 500 रुपयाचा एक षटकार मारावा लागेल अंकेशला. प्रत्येक षटकाराला 500 रुपये या ठिकाणी कियान सुमित कदम, तसेच प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धावसंख्या पुढे चालल्या. धावसंख्या होती ती 63. 63 धावा. 63 धावा झाल्यात. आतापर्यंत एकही विकेट मिळवता आला नाही आहे. बाजाई स्पोर्ट्स नागाव संघाला. पुन्हा एकदा अंकेशला. पुन्हा एकदा चेंडू थोडासा अंकेश दादा याने जर लगातार 2 षटकार मारले तर इथे 251 रुपयाचं पारितोषिक मिळेल. अंकेशने षटकार मारलाय. धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होते ती 69 धावा. पुढे चाललाय अंकेश. खरोखरच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा अंकेशच्या बॅट मधून
हा सुद्धा षटकार. काय करतोय अंकेश? अंकेश काय करतोय? पुन्हा एकदा आतापर्यंत आई बालजाई टीम मीटिंग करायची नाही. चला फास्ट. टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग करायची नाही. आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. आज सामने खूप खेळवायचे. चला टीम मीटिंग नको. चला आतापर्यंत धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होते ती 75 75 धावा. अंकेश आणि रविराज मात्र थांबायचं नाव घेत नाहीयेत. आतापर्यंत अंकेशच्या बॅट मधून 5 षटकार आलेले आहेत आणि रविराजच्या बॅट मधून 3 षटकार आलेत आतापर्यंत. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. 75 धावा झालेत. 75 धावांचा डोंगर रचलाय 4 षटकांमध्ये. शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असतं. बॉलरचं नाव काय? बॉलर नाव दिनेश आहे ना? उमेश. उमेश. बॅटची कडा घेतली होती चेंडूने. एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एका धावेने समाधान मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता रविराजचा, परंतु अंकेशला माहिती आहे मी सुद्धा षटकार मारू शकतो. एक धाव मात्र मिळाला कारण अंकेशची बॅट सुद्धा या ठिकाणी गरम झाली. दोन्ही फलंदाजांचे बॅट मात्र इथे तळपले. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळून काढला अंकेशने. एक धाव मात्र मिळाला. अंकेशने जर 50 धावा अंकेशने जर 50 धावा केल्या तर सुहास करकरकडून 500 रुपये पारितोषिक. अंकेशने 50 धावा कंप्लीट केल्या स्वतःच्या तर चला यान सुमित कदम याचकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि षटकार हॅट्रिकला 500 रुपये. या ठिकाणी पंच थोडस बातचीत करतायत. चला पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय बघा जरा पटकन. फक्त एक रिव्ह्यू घ्यायचा आहे. याची नोंद घ्यायची आहे. पंचांनी फक्त एकच रिव्ह्यू असेल पंचांना. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. चला एक धाव मिळाले. एका धावेने धावसंख्या पुढे चालले. 77 धावा. चांगली डिलिव्हरी होती. चला पुढे जाऊया. सुमित कदम याचकडे प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक आणि षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक. तसेच अंकेशने जर 50 धावा पूर्ण केल्या तर सुहास करकरेकडून 500 रुपयाचं गुगल पे पारितोषिक. चला इथे गुगल पे ची सुद्धा सेवा उपलब्ध झालेली आहे. चला
पुन्हा एकदा गोलंदाज सोहम. रविराज, रवी का राज, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. चला टीम मीटिंग घ्यायची नाही, चला फास्ट घ्यायचंय. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 77. 77 धावा. चला फास्ट घ्या. पुन्हा एकदा रॅटम ओव्हर तिकडे ढाबायला पास होता अमोल. अमोलला स्टेट ड्राईव्ह खेळून काढलाय. एक धाव मिळाला. दुसऱ्या प्रयत्न होईल का एका धावेने? ती समाधान मानले, कारण अंकेशला माहिती आहे अंकेशला मला स्ट्राईक ठेवायची आहे. अंकेशची बॅट मात्र इथे तळपते. 78 धावा झालेत आतापर्यंत. 78. 78 धावा झाल्यात या मॅच मध्ये. सर्वोच्च ही धावसंख्या असेल. पुन्हा एकदा पंचांकडे जागेल. पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. धावसंख्या होते 79 धावा. 79. चला पुन्हा एकदा अंकेशची बॅट तलपले. पुन्हा एकदा षटकार. रविराजने 39 धावा ठोकल्यात. हे बाहेरून ओरडायचं नाही का उगाच खेळ थांबवायचा नाही. चला पुन्हा एकदा अंकेशच्या बॅट मधून एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न करतोय अंकेश, परंतु रनआउटचा चान्स असेल इथे आणि रनआउट घेतलं. एक धाव मिळाले. एका धावेने धावसंख्या पुढे चालले. शहाऐंशी धावा झाल्यात. 87 धावांचं या ठिकाणी टार्गेट. रविराजचे 3 आणि ह्यांची 9. 100 रुपये तुला द्यायचे.
विरुद्ध आर्या कन्स्ट्रक्शन शेवटचा सामना असेल लीग मधला, लीग स्टेज मधला शेवटचा सामना. त्याला टॉस साठी पवार साहेब पण जायचंय, महादेव पवार विनंती असेल टॉस साठी जायचंय, टॉस घ्यायचाय. आर्या कन्स्ट्रक्शन विरुद्ध बाई या दोन संघामध्ये लीगचा शेवटचा सामना असेल. आणि 42 धावा ठोकल्या त्या अंकेशने, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अंकेश आणि रविराज साठी. सुंदर फलंदाजी या ठिकाणी आणि 87 धावांचं टार्गेट ठेवलंय. थँक्यू दादा. जाऊया मॅच कडे. एका बाजूला आर्या कन्स्ट्रक्शन विपक्ष टीके फिटनेस आपल्याला पाहायला मिळतील. इट इज कॉल टेल, इट इज टेल नेव्हर फेल. रोहन काय सांगशील एकदा नाणेफेकीचा निर्णय आपल्या बाजूने जात आहे, प्रथम तर निर्णय काय असेल? काल एक मॅच गडबड झाल्यामुळे आम्ही मॅच हरलो. ही मॅच आम्ही नक्कीच जिंकू आणि क्वालिफाय आम्ही नक्कीच होणार. नक्कीच. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल समोरच्या कॅप्टनला सांगायचं. निर्णय प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा असेल. आम्ही कमीत कमी त्यांना 25 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न. नक्कीच. काय सांगशील संमिश्र पद्धतीनं कालची मॅच पाहायला मिळाली. एक मॅच त्या ठिकाणी विन झाले, एक लॉस झाला. नंतर जर विचार केला तर ही मॅच फार महत्त्वपूर्ण. समोर देखील डीके फिटनेस आपल्याला पाहायला मिळते. आता तर कल्पेसाठी एक चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे, पण तरी देखील एक चांगली रणनीती या ठिकाणी आखावी लागेल. 11च्या 11 खेळाडूंचा रोल फार महत्त्वपूर्ण असणार आहे तुमच्या टीममध्ये. असा एक कोणता गोलंदाज असेल की जो आतापर्यंत चांगली कामगिरी तुमच्या टीम करतात? तर सगळे गोलंदाज असे हुकमीच आहेत, चांगली गोलंदाजी करतील, नक्की विकेट काढून देतील. क्या बात आहे. तुम्हाला क्वालिफाय होण्याकरता खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅच जाऊया कल्पेश. एक चांगली लढत पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूला विचार केला तर रोहन पालकर अँड कंपनी अगदी सज्ज झाले क्वालिफाय होण्याकरता. तुमच्यासमोर खूप मोठं आव्हान असेल, प्रथम फलंदाजी करायची आहे, काय सांगाल, काय स्ट्रॅटेजी असेल? क्या बात आहे. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील मॅच जाऊया जिथं 87 धावांचा डोंगर चढायचा आहे, पार करायचा आहे. टीम बलजाई स्पोर्ट्स संघाला. धन्यवाद मिलिंद दादा. जुने बॉल इकडे लगेच द्यायचे आहेत, जुने बॉल येत नाहीयेत. ओके चला मॅच कडे जाऊया. 87 धावांचं आव्हान असेल आई बालजाई स्पोर्ट्स नागाव संघासमोर. अजित आणि भावेश अशी ही सलामीची जोडी. या ठिकाणी प्रतीकला थोडस मागं थांबावं लागते, कारण 87 धावांचा डोंगर आहे. काल प्रतीकने सुंदर फलंदाजी केली होती. रविराज राईटम राऊंड विकेट, उलटा सब लॉकल पद्धतीचा चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू होता, पहिलाच चेंडू निर्धाव जातोय. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला रविराज कडून. एवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पाहूया रविराज राईटम राऊंड विकेट, लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला अजितने, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक धाव मिळाले, एका धावेने धावसंख्या श्री गणेश झालाय, धावसंख्या जाते 1. तिसरा चेंडू घेऊन रविराज पुन्हा एकदा आपल्या षटकात येईल. पुढचा चेंडू घेऊन, तिसरा चेंडू घेऊन रविराज पुन्हा एकदा आपल्या पद्धतीचा चेंडू तो ऑफसाईडच्या दिशेने भावेचा चेंडू खेळून काढला, गॅप मध्ये चेंडू खेळून काढला. किती धावा मिळतील पंचांकडे जावं लागेल. पंच किती धावा देत आहेत? 4 धावा. चौकार मारला होता भावेशने. पुन्हा एकदा रविराज राईट राऊंड विकेट अंपाला पार करतोय. गोलंदाजी करतो भावेशला. ओ ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता, चेंडू काही समजला नाही भावेशला. एक धाव मात्र मिळाले. एका धावेने धावसंख्या पुढे चालल्या. धावसंख्या होते ती 6 धावा. आतापर्यंत धावसंख्या होते हे बजाज स्पोर्ट्स नागाव संघाची
चला पुढे जाऊया पुन्हा एकदा रविराजकडे. मैदानामध्ये जायचंय. रविराज गोलंदाजी करतोय. अजित फलंदाजीसाठी आलाय. अजित आणि भावेश. रॅटम राऊंड विकेट अंपायरला पार करतोय. पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता. चांगला चेंडू, चांगला खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करते. 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. 2 धाब्याने धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होते ती 8 धावा. बालजाई नागाव संघाची धावसंख्या होती ती 8. 87 धावांचं आव्हान, सगळं आव्हान असेल. बालजाई नागाव संघासमोर मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबलने काही होणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील अजित आणि भावेशला. रविराज पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. षटक संपलं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती फक्त 8 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 8 धावा. मोठे फटके खेळावे लागतील. 87 धावांचं टार्गेट आहे. दुसरं षटक मला वाटतं अमोल शिरवली संघाचा अनिश कुठे असेल त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. स्टेज कडे यायचंय. अनिश शिरवली संघाचा अनिश. चला अमोल गोलंदाजीसाठी आलाय तो दुसरं षटक घेऊन. भावेशला अमोल षटकात आपल्या सांघिक दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक. अमोल रॅटम ओव्हर द विकेट अंपायरला पार करतोय. पुन्हा एकदा पंचांकडे. पंचाने नो चेंडू घोषित केलाय. पहिला चेंडू भरकटलाय अमोल. नो चेंडू घोषित केलाय पंचाने. पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. युट्यूबच्या जिथे युट्यूब आहे तिथे त्या बाउंड्रीला जे त्या कपड्याला हे करून बसले त्यांनी कृपया उठायचं आहे. तिथून उठायचं आहे. अन्यथा गेम थांबवला जाईल. मागे बसायचं आहे. पट्ट्याच्या आतमध्ये कोणी बसायचं नाही तर गेम थांबवली जाईल. धन्यवाद. थँक्यू. चला पुढे. पुन्हा एकदा भावेशच्या बॅट मधून चांगलं क्षेत्ररक्षण त्याकडे सोनूने केले. चांगलं क्षेत्ररक्षण त्याकडे. 1 धाव मात्र मिळेल. एका धाव्याने पुढे चालले. धावसंख्या होते ती 10 धावा. आपली बाउंड्रीची पट्टी लावलेली आहे ऑरेंज कलरची. त्या पट्ट्याच्या आतमध्ये कोणीही बसायचं नाहीये. अन्यथा खेळ थांबवला जाईल. चला अमोल पुन्हा एकदा. काय शॉट केलाय अजितने. फटका फसलाय परंतु सेफ झोन मध्ये फटका होता. 1 धाव मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होते ती 12 धावा. आतापर्यंत 1-2 असे 2 धावा 12 धावा झाल्यात. 1-2 ने काही होणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील रविराज आणि अंकेश सारखे. अंकेश आणि रविराजने मोठी खेळी साकारली दोघांनीही. धावांचं टार्गेट असेल. बालजाई स्पोर्ट्स नागाव संघासमोर. पुन्हा एकदा अमोल राईटला मोडतो विकेट अंपायरला पार करतोय. प्रकार पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होते ती 14 धावा आतापर्यंत. बालजाई स्पोर्ट्स नागाव संघाची धावसंख्या होती ती 14. आतापर्यंत फक्त 1 चौकार गेलाय. बालजाई नागाव संघाकडून भावेशने मारला होता. 14 धावेने धावसंख्या. पाहूया पुढे कशी चालले ती जाते ती. अमोल पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, चांगल्या धटणीची गोलंदाजी पाहायला मिळते अमोलकडून. लॉकल पद्धतीचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय आणि निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती 14 धावा. पुन्हा एकदा अमोल राईट आर्म ओव्हर द विकेट अंपायरला पार करतोय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होते ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.
2-2 1-1 1-2 1-2 ने या ठिकाणी थोडस प्रेशर मध्ये बाजाई नागाव संघ. प्रतीक मात्र मागे थांबलाय, परंतु थोडीशी रणनीती मला वाटतं चुकलेली दिसते बाजाई स्पोर्ट्स नागाव संघाची. कारण प्रतीक सारखा खेळाडू जर मागे राहत असेल, मोठी धावसंख्या असताना 87 धावांचं टार्गेट आणि प्रतीकला मागे ठेवलंय. पाहूया काय रणनीती आहे ती नागाव संघाची. पुन्हा एकदा अजितच्या बॅट मधून निघालेला हा फटका इथे मात्र किती धावा मिळतील. एक धाव मिळाल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, पुन्हा खराब थ्रो रविराजचा. तिसरी धाव सुद्धा, पुन्हा चौथ्या धावेचा प्रयत्न, खराब रक्षण चांगलं होतं, परंतु 4 धावा, ओव्हर थ्रोचे 4 धावा मिळतील आणि धावा सांगा. आणि अशा 2 धावा, अशा 6 धावा मिळाल्या. 6 धावेने धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होती ती 21 धावा, 21, लॉस ऑफ 0 विकेट. चला टीम मीटिंग करायची नाही, चला फास्ट. रविराज पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला रविराज कडून. अजितला काही चेंडू समजत नाहीये. मॅच मात्र या ठिकाणी फसत चालली आहे बाजाई स्पोर्ट्स नागाव संघाकडे. त्याला पुन्हा एकदा रविराज षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट राऊंड विकेट आपल्याला पार करतोय. उलटा चेंडू होता, उंच चेंडू, झेल होईल का? फटका फसला होता, झेल मात्र सुटलाय. एक धाव मात्र मिळाले अजितला. एका धावेने धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होती ती 22 धावा. आतापर्यंत 22 धावा झाल्या. तिसरं षटक मार्गस्थित चालू आहे ते रविराजचं. यानंतर होणारा सामना आर्या कन्स्ट्रक्शन विरुद्ध भाई 11. या दोन मातब्बर संघामध्ये सामना होईल. चला पुन्हा एकदा रविराज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करेल तो भावेश आणि अजित. आतापर्यंत ही ओपनिंग जोडी बाजाई नागाव संघाकडून. पुन्हा एकदा भावेशच्या बॅट मधून हा मला वाटतं हवाई फायर होईल का? किती धावा मिळतील? एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. षटकार मात्र इथे काही मिळत नाहीये. बाजाई नागाव संघाला मोठा फटका हवा होता, परंतु मिळत नाहीये. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होते ती 24, 24 धावा. रविराज पुन्हा एकदा हा प्रकार पद्धतीचा चेंडू होता. फटका फसलाय. रविराज चेंडू खाली आहे आणि इथे मात्र पहिला धक्का भावेशला. बाजाई नागाव संघाला पहिला धक्का खूप उशिरा, थोडासा मला वाटतं उशीर झाला थोडासा, कारण प्रतीक सारखा खेळाडू मागे राहिला. मॅच थोडीशी फसले बाजाई नागाव संघाची, कारण आता मात्र प्रतीक चाललाय. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये, काही होऊ शकतं, कारण प्रतीक सारखा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. कारण काल सुद्धा जी मॅच फसली होती हे सरकार संघासोबत, ती सुद्धा प्रतीकनेच काढली होती. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू, सन्मान दिला चेंडूला, चेंडू खेळून काढलाय. एक धाव मिळाले. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होते ती 25 धावा. 25 धावा.
आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 25 धावा. आता मात्र आक्रमण करावा लागेल प्रतीकला. प्रतीकने स्ट्राईक ठेवले आपल्याकडे. शेवटचं षटक, चौथं षटक. प्रणयकडे चेंडू सोपवलाय कर्णधाराने. प्रणय ॲटम राऊंड ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता प्रतीकचा. एक धाव मात्र मिळाली. एका धावेने समाधान मानतोय. एका धावेने पुढे चालले. धावसंख्या होती ती 26 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले काळभैरी 11 संघाकडून. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी श्री काळभैरी 11 शिरवली संघाकडून पाहायला मिळाले. एक्स फॅक्टर पाहायला मिळाले. फलंदाज तसेच गोलंदाज सुद्धा. आणि पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय अजितने. एक धाव मिळाले एका धावेने. धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होती ती 27 धावा. धावसंख्या 1-2 अशी पुढे चालले. धावसंख्या होती ती फक्त 27 धावा. आतापर्यंत चौथं षटक चालू आहे. प्रणय पुन्हा एकदा. आणि प्रतीक जाधव फटका फसलाय. इथे मात्र प्रतीकला माघारी परतावं लागेल. प्रतीक आउट. प्रतीकला मात्र माघारी परतावलं. प्रतीकचा नाईलाज होता कारण मोठे फटके खेळायचे होते. चांगली गोलंदाजी प्रणयकडून. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते प्रणयकडून. अप्रतिम गोलंदाजी काळभैरी 11 संघाकडून. प्रतीकच्या विकेट घेतलाय. त्याला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. यांश सुमित कदम यांच्याकडून प्रणयला सुद्धा या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रतीकच्या विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक होतं या सुमित कदम यांच्याकडून. चला पुढे जाऊया. पुन्हा एकदा वरती विकेट अंपायरला पार करतोय. उलटा चेंडू होता. चेंडूचा समाचार घेताय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय सोनूचं. एक धाव मिळाले. एका धावेने पुढे चालले. धावसंख्या होते ती 29 धावा. अवाक्याच्या बाहेरचा हा टार्गेट होता. परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. परंतु इथे मात्र 4 षटक संपले. 4 षटकांनी धावसंख्या पुढे चालली. फक्त होती ती 29 धावा. आता मात्र या ठिकाणी बालजाई संघ थोडासा मागे, खूप मागे आहे. थोडासा नाही, खूप मागे आहे बालजाई नागाव संघ. परंतु मोठे फटके खेळावे लागतील. शेवटचं षटक घेऊन साहिल सत्वे. साहिल आपल्या सांघिक शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक. रॅटम राऊंड विकेट. गोलंदाजी करेल अजितला. चला 10-12 पॉलांचा रनअप घेऊन अंपायरला पार करते. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. पुन्हा एकदा एका धावेने धावसंख्या पुढे चालले. धावसंख्या होती ती 30 धावा. पर्यंत सिंगल डबल असा हा शांत खेळ चालू आहे. बालजाई स्पोर्ट्स नागाव संघाचा एकही मोठा फटका आपण पाहिला नाही. बालजाई नागाव संघाकडून.
एकही फटका मोठा फटका पाहिलं मिळाला नाही, पाहायला मिळालेला नाहीये. उलटा चेंडू होता, चेंडूचा समाचार घेतला तिथे सुद्धा किती धावा मिळतील. पंचांकडे जावं लागेल, पंचांनी 4 धावा घोषित केल्यात. एकच ओके. एक धाव मिळाले एका धावेने. धावसंख्या पुढे चालले, धावसंख्या होती ती 35 धावा. इथे मात्र काळभैरी 11 शिरवली संघ विजयाच्या दिशेने चाललाय. बाजा स्पोर्ट्स नागाव संघाला ठिकाणी थोडस मागे पडतोय आणि मात्र इथे मोठा फटका केलाय प्रमोदने, फटका फसलाय. परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या सुद्धा पुढे चालले. धावसंख्या होते ती 1 रन 37 धावा 1 रन. साहिल पुन्हा एकदा अप्रकार पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. इथे मात्र काळभैरी 11 शिरवली संघ विजयी झालाय. धन्यवाद दोन्ही संघाचे या ठिकाणी